जमल तेव्हा पैसे द्या पण जेवण करून जा. 2016च्या दरम्यान मी अजून टी व्हीवर दिसते. मी पैसे देऊ नका पण जेवण करून जा. आई काय करते हे पुस्तकं देऊन? हॉटेलमध्ये कधी पुस्तकं असतात का? सावित्राबाई शिकल्यामुळे मी शिकले. बोटाचा केला कलम, जमिनीची केली पाटी, तेव्हा झाल्या त्या ज्योतिक्रांती. 10 नाही, 20 नाही, 50 नाही, 140 पुरस्कार आणि सर्वात गौरव पुरस्कार तुम्हाला महाराष्ट्रातून भेटलेला आहे. एक क्षण कल्पना करा का तुम्ही एका हॉटेलमध्ये जेवायला गेले आणि तुम्हाला वेटर म्हणतो का तुमची ऑर्डर यायला 10 मिनिटं आहे, तोपर्यंत तो तुमच्या हातात देतो ही एक शिजोरी. आता ह्या शिजोरीत खायचं काही नाहीये, या शिजोरीत एक सरप्राईज आहे, जे आहे तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी एक छानसे पुस्तक. या शिजोरीमध्ये तुम्हाला पुस्तकं दिली जातात. जोपर्यंत तुमचं ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तकांचा आनंद घेतो. आणि हे हॉटेल जे आईने सुरू केलं आहे त्या आईचं नाव आहे भीमाबाई जोंधळे यांनी. हे हॉटेल ज्यांनी सुरू केलं आहे त्यांनी फक्त 5वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे आणि महाराष्ट्राला एक नवीन वाचण्याचा धडा दिला आहे. त्यांच्यासोबत जे काम करतात त्यांचे चिरंजीव, लेखक, कवी आणि ह्या हॉटेलचे संचालक, त्यांचं नाव आहे प्रवीण जोंधळे. आजी आणि सर, तुमचं मनापासून स्वागत आहे एक्सप्रेस विथ शिल्पाल. सर, पहिले म्हणजे आजी, मी कसं सांगू, मला ते व्यक्तच करता येत नाही का तुम्हाला भेटण्याचा आनंद. म्हणजे तुम्ही आदर्श आजी, आई, बायको आणि पूर्ण आपल्या महाराष्ट्रात एक म्हणजे जिच्याकडे आपण एक आदर्श म्हणून बघतो अशा एक आपल्या प्रसिद्ध आजी. मला तर पहिले हाच प्रश्न विचारू असेल का, म्हणजे 75 वर्ष आहे तुम्ही हे हॉटेल 60 वर्ष असताना सुरू केलंय, तेव्हा ही कल्पनाच कशी आली का आपण पुस्तकाचं काहीतरी हॉटेल सुरू करू? माझ्या परिस्थितीनं मला हॉटेल टाका आणि टपरी टाका वाटलं. मी जवळच्या पोलीस पाटलाची सून होती. शेती माझी केमिकलचं पाणी उतारलं. जगायचं कसं? नातेवाईकांनी साथ नाही दिली, गावांनी दिली नाही, कंपनीशी लढा लावून उपयोग झाला नाही, मग जगायचं कसं? म्हणून मी चहाची टपरी सुरू केली. 2 रुपये चहा या जागात विकला मी. माझा मुलगा 9वीला असताना न्यूजपेपरची एजन्सी घेतली. न्यूजपेपर पासून मला वाचण्याची तर आवड निर्माण झाली. घरातली पुस्तकं मी टपरीवर ठेवली. सुनबाई माझी TYC केले. 5 रुपये पाववडा, 25 रुपये मिसळ, 40 रुपयांनी 40 डबे करायचा व्यवसाय केला. माझा मुलगा गावकरीत कामाला होता. 7,000 रुपयावारी आरक्यावर. तर रहदारी जास्त वाढली. मग तुम्हाला सांगितलं, मी सांगितलं, भाऊ आम्ही जर 500 रुपये कमवितो, तू 7,000वारी जर 12 तास ड्युटी करीतो, तू थांबून घे. मग आम्ही नेट शेड असं सुरुवात केली त्याची. आणि मग प्रवीण सरांनी तुम्हाला हातभार द्यायला सुरुवात केली. म्हणजे स्ट्रगल हा खरं टपरीपासून आहे. चहाचा पण म्हणजे ते पण ना, चहाची टपरी असतानाच इथे पुस्तक ठेवायचा हा विचारच किती वेगळा आहे. म्हणजे लहानपणी जेव्हा तुम्ही शाळेत होतात तेव्हा तुमच्या आईवडिलांना हे माहिती होतं का मुलीला हे वाचण्याचं वेड आहे असं? नाही, वाचण्याचं वेळ असं आहे. तुम्हाला सांगते, सुरुवातीला मला शिकवायला धनगर गुरुजी, देशमुख गुरुजी माझे 2 नंबरचे चुलता सेक्रेटरी होते. त्या टायमाला इंदिरा गांधी पंतप्रधान होते. सगळ्या वर्गात वर बोट माझंच होतं तुम्हाला सांगते. तर मग बांगडीचं राज्य आलं. तेव्हा काही अशा मिटिंगी होत नव्हत्या ग्रामगौरवाचे. अण्णासाहेब कवडे होते त्या टायमाला खतवड गावामध्ये. सगळ्या वर्गात माझंच बोट वर असताना मला मुख्याध्यापकाने बोटाला धरून शाळेत स्टेजवर नेलं तिकडं. तर मग त्यांनी मला सांगितलं, कमल काय उत्तर देते? माझं माहेरचं नाव कमल आहे. तर मी म्हणले माझ्या वडिलांच्या घरी सोसायटी आहे, तिकडं मी ऐकले बांगडीचं राज्य म्हणजे इंदिरा गांधी पंतप्रधान झाले, असं मी उत्तर त्या टायमाला दिलं. तर माझ्या चुलत्याचं वामनराव नाव होतं. 5 अक्षरी नाव झालं. प्रत्येक खतवड गावामध्ये प्रेक्षक म्हणून वामनराव, मरोस्तर 5 अक्षरी नाव झालं. माझ्या चुलत्याने त्या टायमाला काच्या मोटरसायकलिंग काचं काय आलं, मला शाळेपासून तर घरापर्यंत खांद्यावर उचलून आणलं होतं. एवढा आनंदाचा क्षण होता माझा. पण म्हणजे शाळेचं वेळ तेव्हापासूनच होतं तुम्हाला. म्हणजे आपण बघतो ना, म्हणजे मला असं वाटतं तुमच्या वेळेस मुली शाळेत पण अर्ध्या, काही मुली असतील त्या शाळेत पण जात नसेल, म्हणजे शाळेला एवढं प्राधान्य पण दिलं नसेल. पण म्हणजे असं ठीक आहे तुम्हाला वाचण्याचं, पण हे जेव्हा तुम्हाला टपरीवर पहिल्यांदा वाटलं का पुस्तक ठेवा, तेव्हा तुमच्या मनात काय विचार होता? असं विचार असे होते,
या अशोकाने सडकाचं काम घेईल होतं आणि त्यांना सवयी वडा खायचा, मम्मा मम्मा करायचे, 40 रुपयाने 40 डबे करायचे ते. ते खूप मला आई आई म्हणूनच जीव लावायचे तुम्हाला सांगते. मग मी पुस्तकं कसे त्यांचा टाइमपास व्हायला घरातली पुस्तकं, एक टेबल, 3 स्टूल आणि 4 खुर्च्या एवढंच ठेवायची. त्याच्यावर बसून ते पुस्तकं वाचायची. त्याच्यात मला आनंद वाटायचा. हा, म्हणजे जोपर्यंत ऑर्डर येत नाही तोपर्यंत तुमचा वेळ वाया घालण्यापेक्षा तुम्ही काहीतरी वाचा ज्याच्यातून तुम्हाला थोडं का होईना पण ज्ञान मिळेल असं. पण सर, जसं आत्ताच आजीने सांगितलं का तुम्ही नोकरी सोडून आजीच्या याला हातभार लावला, म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा ह्या आईला मदत म्हणून जायचं होतं तेव्हा? खरं तर ही संकल्पना जेव्हा आईने सांगितली की चहाची टपरी आई आणि बायको दोघी सांभाळायच्या आणि चहाच्या टपरीवरती पेपर एजन्सीचे पेपर ठेवले जायचे, लोक पेपर वाचायला यायचेच. आणि मग घरातली आमची जी कपाटातली पुस्तकं होती ती कपाटं सुरुवातीला आणून ठेवली. ती कपाटापर्यंत सुरुवातीला तसं कोणी जात नव्हतं. पण मग एकच उद्देश होता की लोकांनी जो ऑर्डर येईपर्यंतचा वेळ होता तो पुस्तकांसोबत घालवावा. म्हणजे आज मोबाईलचा प्रचंड वेळ झालेला आहे. मोबाईल बाजूला ठेवा हे सांगण्यापेक्षा मोबाईल बाजूला ठेवून हातात काय घ्या. हातात काही आज असं होतं की तुमचं हॉटेलमध्ये स्वागतच पुस्तकांनी होतं. मग त्याच्यामुळे तुमचा आपसूक मोबाईल बाजूला होतो. म्हणजे 4 लोक जर एक कुटुंबातले आले तर ते 4 लोक 4ही मोबाईल घेऊन बसायचे, एकमेकांशी संवाद होत संवाद नव्हता. नाही. बरं. मग तिथे दिलेल्या त्या जेवणामध्ये काय पडतंय किंवा काय याच्यावर त्यांचं लक्ष नसायचं. पण मग पुस्तकांमुळे असं झालं की तू कुठलं पुस्तक आहे, तुझ्याकडे कुठलं आलंय, याच्यामुळे संवाद वाढत संवाद व्हायला लागले किंवा मी काय वाचलंय हा ते शेअर करण्यात त्यांचा संवाद होऊ लागले किंवा संवाद एकमेकांशी संवाद होऊ लागला. आणि मग पुस्तकं हे असं काम करतात की संवाद साधू शकतात. मग आम्ही सुरुवातीला जसं कपाटं ठेवले होते, कपाटातून पुस्तकं बाहेर काढले. आणि मी नेहमी म्हणतो की कपाटामध्ये पुस्तकं गुदमरतात, त्यांना जर श्वास द्यायचा असेल तर ती बाहेर काढावी लागतात. आपण त्यांच्याशी बोलतो, ते आपल्याशी बोलतात, तेव्हा ती जिवंत राहतात. नाही तर पुस्तकं रद्दीशिवाय काही नाही. आणि अशी जी पुस्तकं आहे जी माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतात, ती पुस्तकं आम्ही स्टँड बनवले आणि 2 पुस्तकं प्रत्येक टेबलवर ठेवले. म्हणजे आज तुमचं प्रत्येकाचं मेनू कार्ड ऐवजी सगळी सुरुवातच पुस्तकांनी होते. म्हणजे व्यक्ती आल्यानंतरही सुरुवातीला पुस्तक हातात घेतो, नंतर मेनू कार्ड बघतो. आणि आज याच्यामुळे आम्हाला असाही अनुभव येतो की जवळजवळ दिवसभरात जर 100 लोक आली तर 80 लोक अशी असतात की त्यांनी कित्येक वर्ष पुस्तकांना हात लावलेला नाहीये. आणि त्याच्यामुळे हे वाचक घडवण्याचं आणि लोकांना पुस्तकांना जवळ घेऊन जाण्याचं एक केंद्र बनलं. म्हणजे आज आपण बघतोय तुम्ही तर 15 वर्षापूर्वी जी म्हणजे जो स्टेप घेतला का पुस्तकं, आज आपण बघतोय का की खरंच आदर्श म्हणून लोक खरंच त्याला फॉलो करतायत. बऱ्याच ठिकाणी आता आपण हॉटेल्समध्ये पण किंवा कॅफेमध्ये बघतोय का ठेवल्या जात आहेत पुस्तकं, त्यांना पण महत्व समजतंय. पण याचा आदर्श तुम्ही ठेवला त्या काळ, म्हणजे ठीक आहे आजीच्या मनात होतं पण तुमच्या पण मनात ती सेमच भावना होती का? का तुम्हाला नक्कीच. कधी असं वाटलं का आई काय करते हे पुस्तकं ठेवून, हॉटेलमध्ये कधी पुस्तकं असतात का? नाही, नक्कीच एक गोष्ट होती की जसं आजही वृत्तपत्र हे आमच्या मूळ वाचन संस्कृतीसाठीचं पाठबळ होतं. पेपर हा वाचला जावा, घरोघरी वाचला जावा ही संकल्पना होती. आणि तशीच पुस्तकं, जसं आपल्याला नेहमी म्हटलंय की अब्दुल कलाम पुस्तकं नेहमी खरं बोलतात. आज आपल्या अवतीभोवती बघायला गेलं तर समाज व्यवस्था, कुटुंब व्यवस्था ही विस्कळीत झाली आहे. त्याला जर कुठेतरी एक विचाराचं अधिष्ठान द्यायचं असेल तर ते चांगले विचार पुस्तकातून मिळतात. म्हणजे पूर्वी असं होतं बघा की आपल्याकडे गाव संस्कृती होती. त्या गावामध्ये एखाद्या कुठल्या घरामध्ये एखादी घटना घडली तर त्या पूर्ण गावाला माहिती व्हायची. बायका धुण्या भांड्याला जायच्या जेव्हा बारवावरती, तेव्हा एकमेकींचं हितगुज सांगायचं. शेतात सगळ्या काम गोष्टी शेतात, करताना सगळ्या गोष्टी व्हायच्या. तो संवाद हरवला कशामुळे? तो टीव्हीमुळे. म्हणजे टीव्ही आला, तो जो गावात जमा झालेला बारवावरती जमा झालेल्या बायका या टीव्हीमुळे घरामध्ये बंद हो झाल्या, म्हणजे दारं लावली गेली. हो आणि मोबाईलची जेव्हा ही गोष्ट आली, म्हणजे डेटागिरी जेव्हापासून आली, त्या डेटागिरीनंतर मोबाईल जो घरामध्ये बंदिस्त असलेला माणूस स्वतःमध्ये बंदिस्त झाला. म्हणजे घरातल्या 4 माणसांशी सुद्धा संवाद त्या मोबाईलमुळे बंद झाला. नेमकं स्वतःला काय हवंय हे सुद्धा आज माणसाला कळत नाहीये. म्हणजे
4 नातेवाईक एकत्र येतात तेव्हा सुद्धा मोबाईल घेऊन मोबाईल. बसलेले असतात. पूर्वी सण उत्सव किंवा हे जे काही कार्यक्रम असायचे ते एकमेकांच्या सुखदुःखासाठी असायचे. हे सगळं फक्त मोबाईलमुळे झालं की मोबाईलमुळे माणसामध्ये दुरावा झाला आणि तो व्यक्तीमध्येही दुरावा निर्माण झाला. पण त्याला कुठेतरी जर आपल्याला पर्याय द्यायचा असेल, त्याला कुठेतरी बाहेर काढायचं असेल तर पुस्तकं हे एक चांगलं माध्यम आहे. कारण पुस्तकं फक्त ज्ञान देत नाहीत तर ते संयम पण देतात. हो. कारण तुम्हाला आज मी नेहमी असं म्हणतो की स्क्रोल करत करत ही वेळ जेन जी जातात. स्क्रोल करत करत आयुष्य स्क्रोल करतात. पण संयम जे खऱ्या अर्थाने ते शिकवतं, ज्ञान जे सगळं मिळतं ते फक्त पुस्तकांमुळे. म्हणून आईने जेव्हा ही संकल्पना आम्ही तिथे सुरू केली तेव्हा की आपण काहीतरी समाजाचं वेगळं देणं लागतो आहोत आणि काहीतरी केलं पाहिजे. जसं आईने सांगितलं की चहाच्या टपरीपासून आम्ही सुरू केलं. त्यावेळेस कुठलीही अपेक्षा नव्हती. म्हणजे आम्ही ते 2010ला चहाची टपरी चालू केली. 2 वर्ष चहाची टपरी, 3 वर्ष शेडनेट, 5व्या वर्षी पत्रे. आता करत करत म्हणजे 25 पुस्तकांपासून सुरू केलेला प्रवास आज 5 ते 7 हजार पुस्तकं इथे वाचायला आहेत. आणि या सगळ्यात महत्वाचं हे लोकांना ती संकल्पना आवडली. त्यांनी त्यांच्या कपाटामध्ये धूळ खात पडलेली पुस्तकं आणून द्यायला सुरुवात केली. आज महाराष्ट्रातून अनेक लोक ह्या म्हणजे वाचन चळवळीला मदत करत आहेत. आणि गेल्या म्हणजे जवळजवळ आता ह्या 12-15 वर्षापासून मला जेवढा जीव लावला तेवढा आईने पुस्तकांना जीव लावला. तुम्ही म्हणजे कल्पना करा की चहाच्या टपरीवर पुस्तकं होती. म्हणजे इतका धूळ म्हणजे आणि रस्त्यावरती म्हणजे आपण आज जर घराच्या 3 दिवस बाहेर राहिलो तर घरामध्ये प्रचंड धूळ साठते. तर जेवढी पुस्तकं रस्त्यावर असताना म्हणजे 3-3दा पुस्तकं दिवसभरातून पुसणं हे सतत आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून करत आलो. आणि ते आनंदाने करत आलो किंवा काहीतरी आपण करत आहोत याचा एक आनंद असायचा की आलेला प्रत्येक जण पुस्तक हातात घ्यायचा. त्याच्यामुळे आनंद वाढायचा, पाठबळ मिळायचं. चला आपण जे करतोय ते चांगलं आहे म्हणून अजून मग काम करायला सुरुवात करायचं. जसं आजी आपण म्हणजे मला माहिती का सरांना लेखक आणि कवीची सुद्धा आवड आहे. मग ते पण तुम्ही कसे जपतात? म्हणजे हा व्यवसाय करून याचे संचालक होऊन प्लस ते पण जपायचं, ते कसं करतात तुम्ही? मुळात कसं झालं, सुरुवातीला शिक्षणाला घरातून विरोध होता वडिलांचा. पण ही जी परिस्थिती होती म्हणजे आईने संसार करताना प्रचंड कष्ट केले. स्वतः शेती करायची, माहेरावरून बैल आणायची, नांगरायची, मार्केटला स्वतः जायची. ह्या सगळ्या परिस्थितीला जर बदलायचं असेल तर शिक्षण गरजेचं आहे. हे कुठेतरी तिच्या माहेरचे संस्कार होते. तो विचार तिने तो माझ्यामध्ये रुजवला की तुला जर ही परिस्थिती बदलायची असेल तर शिकावं लागेल. आणि म्हणजे 10वी नंतर वडिलांनी अक्षरशः सांगितलं की तू कॉलेजला जाऊ नको आणि काढून घेतलं. पण तरी सुद्धा आईने सांगितलं की नाही तू गेला पाहिजे. मग शिक्षणाला वडील पैसे देत नव्हते. मग पेपर वाटायला सुरुवात केली. मग पेपर वाटून जे काही पैसे यायचे त्यातून पुढे पैसे भरायचो म्हणजे आणि ती सुरुवात झाली. तुमचं शिक्षण तुम्हीच केलं असं म्हटलं तरी म्हणजे आपण अगदी हरकत नाही. 10वी पासून तर आजतागायत जवळजवळ 28 वर्ष झाले. न्यूजपेपरची एजन्सी आहे आणि अजूनही सकाळी उठून पेपर वाटतो. म्हणजे 10वी पासूनचं पूर्ण शिक्षण, ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जर्नलिझम, माझं मी पूर्ण शिक्षण पेपर वाटूनच त्या पैशांवरती पूर्ण केलं आणि अजूनही सकाळी उठून पेपर म्हणजे मला हे आश्चर्य आहे. म्हणजे मला याच्यात कोणती भावना देऊ हे समजत नाही. आज एवढं मोठं म्हणजे तुमचा व्यवसाय पण झालाय, तुम्ही फायनान्शियली पण एवढे स्ट्रॉंग झाले, तरी आपण उठून सकाळी पेपर वाटायला जावं ही म्हणजे कसं काय येतं सर हे? ती एक गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला जमिनीवर धरून ठेवते. म्हणजे आज आहे ना प्रचंड कष्टातून जरी हे उभं राहिलं तरी डोक्यामध्ये कुठली हवा जाऊ द्यायची नाहीये. आज एवढे पुरस्कार, एवढे सन्मान सोहळे होतात, सगळ्या गोष्टी होतात, पण आपण कुठून आलो आहोत याची एक ओळख आणि आपल्याला जास्त हवेत जाऊ न देण्याचं जर सगळी गोष्ट असेल तर ती म्हणजे पेपर वाटले पाहिजे आपण. म्हणजे तुम्हाला असं सकाळी नाही वाटत का अरे मी काय कशाला म्हणजे उठतोय, ठीक आहे त्याच्यातून किती कमवत असेल मी तर आहे, पण तरी मी उठून ते जावं म्हणजे तुम्हाला काय प्रेरित करतं? म्हणजे त्याच्या मागची दुसरी भूमिका अशी होती की जी वाचन संस्कृती आपल्याला पेपर पासून कळली ती इतरांपर्यंत घेऊन जाण्यासाठी तो अधिक आपण काम करू शकतो. कारण आज कसं झालंय की घरातला एक ज्येष्ठ गेला की पेपर बंद होतो. पण ह्या नव्या पिढीने पेपर वाचलाच पाहिजे. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे त्याच्यातून किती पैसे येतात पण लोकांपर्यंत किमान वृत्तपत्र पोहोचलं पाहिजे या सामाजिक भावनेतूनच फक्त. म्हणजे त्याच्यातून पैसे व्यवसाय हा बाजूला आहे पण पेपर वाचला पाहिजे. कारण पेपर वाचण्यातून तुमची वाचनाची आवड निर्माण होते आणि तुम्ही वेगळे वेगळे मग चरित्र असतील, कादंबऱ्या असतील, साहित्य असेल त्याच्या आणि घरात येणाऱ्या किमान जशी गोष्ट आज आहे
हे जे हॉटेल आहे की तुम्हाला हॉटेलमध्ये आल्यानंतर पुस्तकं समोर दिसल्यानंतर हो. हातात घ्यावीशी वाटते. हो, तसं जर तुमच्या घरात पेपर आला तर घरात किमान उघडून तर हा. बघाल, 4 ओळी हेडलाईन तर तर वाचाल, वाचाल. हा. वाचनाची सवय तर राहील. हे म्हणून म्हणजे ती आजही चालू ठेवली. म्हणजे उद्देश तर एकच होता का लोकांपर्यंत वाचायचं पोहोचलं पाहिजे, हा. लोकांनी वाचलं पाहिजे. वाचन संस्कृतीचं व्रत जर आपण घेतलं आहे हा. तर त्याच्यातला हा एक भाग पेपर लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, तो एक या वाचन संस्कृतीचाच भाग आहे. आणि म्हणजे हे तर खूप मोटिवेटिंग आहे का तुम्ही एक लेवलला पोहोचल्यानंतर पण तुम्ही जिथून सुरुवात केली तिथेच टिकून राहणं म्हणजे हे खूप अवघड आहे खरं पाहायला गेलं तर, पण ते तुम्ही इतक्या सोप्या पद्धतीने करताय आणि आनंदीपणे करताय. हो, म्हणजे असं तुम्हाला ते काही बळजबरी करताय किंवा कोणाला दाखवायला करताय हे नाही, तर आनंदाने करताय, नाही, समाधानाने करताय. अगदी म्हणजे ह्या जागेवर जेव्हा चहाची टपरी चालू केली, ही जागा आता तुम्ही बघताय की मुंबई आग्रा महामार्गावरती आहे आणि कमर्शियल दृष्ट्या जेव्हा लोक येतात, अरे ही जागा तुम्ही पुस्तकांसाठी एवढी वाया घालवली असं म्हणतात. हा. पण आम्हाला इथे आल्यानंतर, इथे कोणाला आल्यानंतर एका वेगळ्या दुनियेत आलोय आणि त्याची जी अनुभूती मिळते आणि काहीतरी आपण वेगळं बघितलं, याचा जो आनंद मिळतो तो पैशामध्ये व्यक्त करता येत नाही आणि त्याचं मूल्य ते होऊच शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही पैशाचा विचार, आज जर इथे कमर्शियल कॉम्प्लेक्स सुरू केलं, एखादं दुसरा व्यवसाय सुरू केला तर लाखो रुपये मिळतील, पण ते आनंद नाही देऊ शकत. आणि आपण घेतलेला जो व्रत आहे, वाचन संस्कृती रुजली पाहिजे. कारण आज अनेक संस्था अशा बघितल्या होत्या आणि खरं तर जेव्हा वृत्तपत्रातून वाचायचो, बघायचो, अनेक साहित्य संस्था अशा वाचन, नव्याने वाचक वाढले पाहिजे याच्यासाठी कुठलंच काम करत नव्हतं. आज शासनाचे लाखो रुपये खर्च करून साहित्य संमेलनं होतात, पण वाचन संस्कृतीसाठी काम झालं पाहिजे याच्यासाठीच हे एक वेगळं काम आपण उभं करावं, या उद्देशाने ही पुस्तकांचं हॉटेलचं वेगवेगळ्या संकल्पना रुजवल्या. आज जसं पुस्तकांचं स्वागत होतं, कवितेची भिंत असेल, आज तुम्ही या परिसरात आला आहात तर ज्ञानपीठ विजेत्यांना आम्ही अभिवादन केलेलं आहे. म्हणजे हो, म्हणजे मला जाणवलं अक्षरबाग. ते आल्याच म्हणजे आतूनच वाटतं का कुठेतरी आपण काहीतरी ज्ञान घेणार या दृष्टीने आलोय. म्हणजे पुस्तक हातात घ्यायच्या आधीच मला ते वाचावं किंवा ते जे तुम्ही बोर्ड्स लावले त्याचे टायटल्स वाचते मी. हो. प्रत्येक आपले जे आहेत ते टायटल्स वाचूनच कुठेतरी आतून मोटिवेट होलं का चला आपण काहीतरी वाचलं पाहिजे असं. आणि तीच अनुभूती देण्याचं काम आम्ही या पुस्तकांच्या हॉटेलच्या माध्यमातून प्रत्येकाला करत आहोत. आणि गेल्या 15 वर्षापासून कुठल्याही अपेक्षेने सुरू न केलेलं काम जेव्हा त्याची दखल माध्यमांनी घेतली तेव्हा तो लोकांपर्यंत पोहोचला. त्याच्या आधी आम्ही जवळजवळ 8-10 वर्ष नित्य नेमाने ते काम अगदी अव्याहतपणे, अखंडपणे करत होतो. म्हणजे अपेक्षा किंवा चला पब्लिसिटी करायची काहीच का नाही, काहीच काहीच नाही. नाही. आजी मी आता तुमच्याकडे येणार म्हणजे मे बी तुमचं लग्न किती वर्ष झाले आजी? म्हणजे किती वर्षाचं होतं जेव्हा लग्न झालं? मी शिक्षण आता 5वी शिकले, 11व्या वयात लग्न झालं. आणि 11 वयात लग्न झालं आणि नुसता संसार नाही केला ना तुम्ही, संसार म्हणजे एक आदर्श निर्माण केलाय आणि तो पण एक म्हणजे एकच मार्ग निवडून नाही, म्हणजे खचून नेहमी काय म्हणतात दुखी होऊन किंवा म्हणजे स्ट्रगल करून तो मार्ग तुम्ही नेहमी बदलत गेलाय किंवा पुढे पुढे नेत गेलाय. तर आतून काय भावना होती तुमची? का म्हणजे कधी कधी असतं ना, नाही मला मुलांसाठी कधी करायचंय, कधी कधी असतं का मला समाजासाठी करायचंय, कधी म्हणजे तुमच्या काय भावना होत्या? माझ्या भावना एकच होत्या, त्यांचे वडील चांगले नव्हते, भाऊबंदकी प्रचंड अवघड होती आणि मी कुटुंबात पहिलीच होती. माझ्या आई वडिलांचं नाव मला कैलासाला न्यायचं होतं. मी खडकातून झुज खाल्ली. मला 2 मुलं उशिरा झाली. तुम्हाला सांगते, मुलगी 12 वर्षात झाल्यावर मुलगा झाला. पण इतके हालात माझ्या पोराईला मी लोकांचे उष्टे कपडे घालून मोठे केले. तुम्हाला सांगते, म्हणजे माझ्या बहिणीचा नवरा येचल्ला होता, जुने कपडे घातले आणि माझ्या मुलाला शिकवलं. म्हणजे बाबांचा काही सपोर्ट नाही, नाही. काहीच नाही, आणि जे करताय त्यात पण विरोध. मी अजून तुम्हाला सांगते, माझ्या एवढं वाचन माझं स्वस्त आहे. 75 वयात मला शुगर नाही, बीपी नाही, कोरोना नाही, कारणा नाही. माझं घर डबल इन्फेक्शन झालं. माझा मुलगा निरामणीला, सुनबाई कॅन्टोन्मेंटला, म्हातारं लोकमान्याला. तो कोरोना सुद्धा माझ्या जवळ आला नाही. तुम्हाला सांगते, मी नेहमीच भेटलेले माणसं वाचलेलं पुस्तक सोबत ठेवलं. कोरोनाच्या आतून आणि काळामध्ये बाहेर. पण तिने हो, म्हणजे मी समाजसेवा त्याच्याकडे केली येणारच होती. आहे का म्हणजे कोरोनात असं होतं का लोकांना आपलं पोट कसं भरावं याच्यावर, कारण
खूप अवघड झालं होतं तेव्हा जगणं. म्हणजे हो. नुसतं आपल्याला कोरोना होऊ नये याच्यापेक्षा अवघड होतं का आपण 2 टायमाचं कसं हे करणार, कारण हॉटेल तर आपण बघितलं बंदच. बरोबर. त्या काळात तुम्ही लोकांची मदत केली, त्यांना मोफत जेवण हे म्हणजे सुविधा दिली. मोफत जेवण दिलं. पण तुम्हाला सांगते, हॉटेलातला माल मी सडकावर घेऊन बसायची, आलेल्या पायी जाणाऱ्याला वाटून द्यायची. 800 लिटर पाणी भरून हम्म. आणि वर 200 कप चहा ठेवायची. माझं टिपाडही कोणी नेलं नाही आणि आणि येता थर्मसही जाता कोणी लोकांना नेलं तुम्ही फ्री मध्ये द्यायचं. आणि फ्री मध्ये दिला. त्यावेळेस नोट- परप्रांतीय बरेच जायची, हा. मुंबईवरून जे हो परप्रांतीय हो हो जायची हो, इकडे जायचं. हो उत्तर भारतामध्ये, हो. त्या प्रत्येकाला जी काही मदत करता येईल ती सगळी आईने त्यावेळेस मदत केली त्या सगळ्या गोष्टींसाठी. म्हणजे जेव्हा लोकांना स्वतःकडं म्हणजे लक्ष द्यायला दुसऱ्यांकडे वेळच नाही, आणि तेव्हा तुम्ही स्वतःकडे सोडून दुसऱ्यांकडे लक्ष दिलं. नोटाबंदीच्या टायमाला सुद्धा मी असा हे केला, जमल तेव्हा पैसे द्या पण जेवण करून जा. 2016च्या दरम्यान मी अजून टीव्हीवर दिसते, तुम्ही पैसे देऊ नका पण जेवण करून जा. 1000ची 500ची नोट सुट्टीच होत नव्हती. केरळचे ड्रायव्हर होते, ते मी बोलत त्यांना समजत, पण ती काय बोला ते मला समजत नव्हतं. त्याने 1000ची नोट दाखवली, पोटाला हात लावला. मी मुलाला सांगितलं यांना पनीर भाजी हा. शेवभाजी जेव घाला. निम्मी मारली हिंदी, निम्मी मारली मराठी. पैसे मध्ये दिवस नाही निघाले तर साम टीव्ही वाले आले, माझी मुलाखत घेतली. मी बिन पैशाची टीव्हीवर दिसायला लागले. मग नातेवाईकाचे फोन आले, काका हा, तू काहीतरी. टीव्हीवर हा, दिसते हा, हा. म्हणून. तर मला माहिती नाही मी टीव्हीवर आले म्हणून. म्हणजे आजी, तुम्ही आज जो आदर्श आहे माझ्या मते, तुम्हाला माहितच नाही तुम्ही किती लोकांचा आदर्श आहे. पण जेव्हा म्हणजे 10 नाही, 20 नाही, 50 नाही, 140 पुरस्कार आणि सर्वात गौरव पुरस्कार तुम्हाला महाराष्ट्रातून भेटलेला आहे. जेव्हा असं हे पुरस्कार घेतात तेव्हा तुमच्या काय भावना असतात? पण माझी एक पुरस्काराचा तुम्हाला किस्सा सांगते. जेव्हा मला निफाडला पुरस्कार होता, एका व्यक्तीने विचारलं, आजी तुमचा आनंदाचा क्षण कोणचा? हम्म. म्हणलं 2023. म्हणलं कशाचा म्हातारपणी हा. आनंद झाला? हा. म्हणलं मला सोन्याचा पुरस्कार मिळाला. हा. म्हणलं एवढं महागड्याचं, तेव्हा 50,000 हा, हो, होतं, हो. एवढं महागड्याचं सोनं कोणी दिलं? हा. म्हणलं बाळा माझं ऐकून घे, मी जिडं पुस्तकं पुशिते हा. तिडं भिकाऱ्याची मुलगी येते, माझ्या पदराला धरून लुडबुड करीती. मग मी तिला म्हणले, बाळा तुला मी बिस्किटचा पुडा देते, पावाडा देते, तुला काय हवंय आज? ती म्हणा आजी एवढी कान्याकोपऱ्याला पुस्तक आहे, तू एक पुस्तक माझ्या भावाला देऊ शकत नाही का? मी शिवाजी महाराजांचं तिच्या भावाला पुस्तक दिलं. परत मी मनात विचार केला हम्म. का हिला सुद्धा आपण काही द्यायला हा. पाहिजे. तिला सावित्राबाईचं पुस्तक दिलं, ते सावित्राबाईचं आडवं कुकू हम्म. आणि असं पुस्तक दिलं. ती मनाला हसायला लागली. हसायला लागल्यावर मला आनंद झाला, हम्म. का हिला आनंदच झाला. मग मी एका कामावाल्या पोराला फोटो काढायला लावला, म्हणलं हिचा फोटो काढून घे. मग त्या व्यक्तीला सांगितलं, हा. मी जर भिकाऱ्याच्या मुलीला पुस्तक वाटीते, हा म्हणलं सोन्याचा पुरस्कार आहे, हा. पण मी मेल्यावर तिला जर माहित झालं, एक थेंब जरी डोळ्यात पाण्यात आला बरोबर आहे. तरी मला लाख मोलाचा पुरस्कार आहे म्हणलं. म्हणजे आजी, आज जसं आपण ऐकतो आहे का तुम्ही, म्हणजे तुम्ही जसं सांगितलं का भिकाऱ्याच्या मुलीला, पण तुम्ही रुग्णालयात जे देखील पेशंट असले का त्यांना देखील पुस्तकं देतात. वाढदिवसाच्या दिवशी काय द्यायचं तर तुम्ही हॉटेलमध्ये कोणी जेवायला आलं तुम्हाला कळालं तर तुम्ही त्यांना सुद्धा पुस्तकं देतात. म्हणजे रुग्णालयात जाऊन पेशंट्सला पुस्तकं देणं, त्याचं म्हणजे तुमचं काय मनात भावना असते तेव्हा? तेव्हा इड हॅपी हो, बर्थडे हो, मोफत पुस्तक. डोळे जेवण हो, मोफत पुस्तक. हा. पण तुम्हाला सांगते, ए टुगेदर हो, मोफत पुस्तक. लग्नाचा वाढदिवस असला मोफत पुस्तक. अब्दुल कलामच्या 15 ऑक्टोबरला हा. मी साऱ्या गोष्टी आपल्यावर पुस्तकं घेऊन बसते. हा. एक कस्टमर आला चहा जरी प्याला तर पुस्तक दान करायचे तुम्हाला. पण 15 ऑक्टोबरला मी 16 वर्षापासून पुस्तक दान करीत असते. ती आणि संकल्पना अशी रुग्णालयात- आहे की फक्त तेवढंच पुस्तकं देण्यापुरतं नाही, तर ती पुस्तक वाचलं जावं, हा. ते वाचून त्याचा अभिप्राय दिला तरी पुस्तक पुन्हा भेट हो, दिलं हो. जातं. आणि ती रुग्णालयाची जी गोष्ट आहे, हा. आज जशी ही हॉटेलची संकल्पना झाली की वाचन संस्कृती रुजली पाहिजे, तर ते वाचन संस्कृतीसाठी आज जर आम्ही नुसतं म्हटलं की वाचनाचा एक तास कार्यक्रम घ्यायचा आहे, कोणी वाचायला या, तर कोणीच वाचायला येणार नाही. बरोबर. पण आज अशी प्रत्येक कुटुंब आहेत की आज प्रत्येक कुटुंबाचं महिन्यातून एकदा हॉटेलिंग होतं, हो हो. म्हणजे बाहेर जातातच हो. जातात. मग असं हे हॉटेल असावं की तिथे हॉटेलमध्ये आल्यानंतर तुम्हाला पुस्तकं वाचायला मिळतील. म्हणजे तुमचा वेळ आम्हाला कुठला हवाय, ऑर्डर येईपर्यंतचा वेळ हवाय, हम्म.
म्हणजे ऑर्डर येईपर्यंत तुम्ही किमान ते पुस्तक हातात घेतात, चाळतात, बघतात आणि त्या निमित्ताने तुमच्या आठवणी जागृत होतात. आपल्याला वाचलं पाहिजे, नव्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. तशी रुग्णालयातली मधली गोष्ट अशी आहे की डॉक्टरांच्या औषधांनी शरीर बरं होतं, हो, पण मन पण मन बरं करायचं असेल, विचार चांगले लागतात आणि चांगले विचार हे पुस्तकात मिळतात. म्हणून त्या रुग्णालयामध्ये रुग्णाला समोरचा टीव्ही आणि मोबाईल किती वेळ हा. बघणार, त्याच्याऐवजी आम्ही एक अशी संकल्पना केली की एक स्टँड डिझाईन केलं आणि त्याच्या त्या बेडजवळ स्टँडमध्ये 2 पुस्तकं असतील जी मोटिवेशनल असतील. हम्म. त्याला ते विचारांना चालना देतील, म्हणजे आजारातून बरं करायला मदत हो. करतील. आणि लॉबीमध्ये एक स्टँड डिझाईन असं केलं की जी बाहेर नातेवाईक असतात, मोबाईल घेऊन हो, ते पण बसले असतात, बसलेले. ते हा. पुस्तकं वाचत बसतील. म्हणजे हॉटेल आणि रुग्णालय अशी जागा आहे की तुम्हाला वेटिंग आहे, तिथे वेळ बरोबर आहे. वेळ आहे. मग तो वेळ तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी घालवावा, तर पुस्तकांसोबत घालवावा. जशी हॉटेलमध्ये आज ही वाचन संस्कृती रुजली, तशी हॉस्पिटलच्या माध्यमातूनही लोक पुस्तकांच्या जवळ जातील आणि वाचन संस्कृती अधिक रुजेल. म्हणून हा भारतातला एकमेव अभिनव प्रयोग आम्ही म्हणजे सुरू केला इतकं आहे. सुंदर आहे आणि मला ते खूप रिलेट होतंय. म्हणजे मी सांगते, सपोज मी आता हॉस्पिटलला माझ्या डिलिव्हरीसाठी गेली, पण मग एक स्टेज नंतर होतं का कुठेतरी आपण वेगळ्या विचारांमध्ये जातो. येतात पाहुणे पण आपण त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही होत. बरोबर. आपण मेंटली स्टेबल नसतो. आपल्याला असं वाटतं का कोण, म्हणजे आपल्याला समजतच नाही रिलेट कसं करावं, जो प्रत्येक माणूस जो बघायला येतोय आपल्याला. आणि खरंच आहे, त्या काळात जर माझ्या हातात एखाद्याने जे पुस्तक दिलं असतं का एक आई म्हणून तू पुन्हा कशी उभी राहशील, बरोबर. तर मे बी मला जास्त मदत झाली असती पटकनी बाहेर यायला, मनाने पण आणि शरीराने पण. आपण नक्कीच. म्हणतो ना, डॉक्टर स्वतःच म्हणतात का त्याची विल पॉवरनी काम केलं. म्हणजे डॉक्टर तर त्याचं काम करतातच, पण सोबत माणसाची विल पॉवर किंवा त्याचे विचार किती महत्वाचे हे आपल्याला माहितीच आहे. नक्कीच. आणि तुम्ही हे जेव्हा सांगताय तर मला असं आता आवर्जून वाटते का हॉटेलांनी याच्याकडे, म्हणजे सॉरी हॉस्पिटलांनी याच्याकडे खूप असं नाही का लक्ष द्यावं आणि याच्यावर खरंच काम करावं. हे खरंच खूप आणि महत्वाचं आहे. म्हणून तर मग आम्ही आता आजीला जे काही पुरस्कार मिळतात किंवा ह्या संकल्पनेला कोणी आर्थिक स्वरूपात मदत करतं, मग आपण आता एनजीओ केली अक्षरबंध प्रतिष्ठान नावाने, आणि त्याच्यातून जी पुस्तकं भेट येतात, जी काही कार्यक्रमाला मानधन दिलं जातं, ती सगळं त्या संस्थेमध्ये टाकतो. हम्म. स्वतःचे पैसे त्याच्यामध्ये टाकतो आणि मग आता ही पुस्तकं हॉटेलमध्ये, शाळांना, असे वाचनालयांना भेटी म्हणून आपण ते सुरू केलं आहे. आता ते मोठा प्रोजेक्ट आहे तसा, तो स्टँड डिझाईन पासून तो म्हणजे लाखो रुपयाचा हो. आहे, पण त्याच्यावर तरी आमचं काम चालू आहे. म्हणजे पदरमोड करून आम्ही ती गोष्ट करणारच आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुस्तक आणि वाचन संस्कृती कशी रुजेल याच्यासाठी प्रयत्नशील आहोत. म्हणजे सर याच्यावर माझा हा प्रश्न होता का तुम्ही जसं 15 वर्षापूर्वीपासून ही संकल्पना चालवताय, लोकांची मदत भेटते का सर? का कुठेतरी तुम्हाला वाटतं का हे अवघड जातंय, असं होतं का? मुळात काय झालं की हे सुरू करताना कुठलीच अपेक्षा नव्हती. हम्म. आज जेव्हा शासनाचा पुरस्काराचा तुम्ही मगाशी उल्लेख हो. केला, पहिला असा आमचा पुरस्कार होता की शासनाकडे प्रस्ताव नव्हता आणि आजपर्यंत जेवढेही पुरस्कार कार्यक्रम मिळाले हे सोशल माध्यमांच्या याच्यातूनच लोकांपर्यंत ही माहिती गेली आणि कार्यक्रमाला पुरस्कार मिळत गेले आणि शासनाचाही प्रस्ताव नसतानाचा पुरस्कार मिळाला. मग त्याच्यामुळे ती अपेक्षाच नव्हती की आपल्याला हे सुरू करायचंय म्हणजे आपल्याला काहीतरी पुरस्कार मिळाले पाहिजे किंवा आपलं काहीतरी नाव झालं पाहिजे. आपण काहीतरी करत आहोत याचं समाधान हा. होतं आणि ते समाधान आपल्याला मिळत राहतंय. आणि जी गोष्ट जेव्हा म्हणतं ना की ते इथे आल्यानंतर कोणीतरी पुस्तक हातात घेतं, मुलं पुस्तकांशी खेळताय, मोबाईल सोडून पुस्तकांशी खेळताय, त्याच्यामुळे मग ते काम करायला अजून बळ मिळालं. म्हणजे मीच इमॅजिन करते, माझी मोठी मुलगी 9 वर्षाची आहे आणि आज ती जर हॉटेलमध्ये आली तर ठीक आहे आम्ही मोबाईल देऊ, पण मग ती इकडे तिकडे फिरेल, काहीतरी बघेल, हे ते चला ती शोपच खाऊ, ते मीठच पाडू असं कर. पण तिला जर मी ते 10 मिनिटं तिने पुस्तक वाचलं तर म्हणजे याच्यासारखा आनंद आई म्हणून मला तर दुसरा काही नसेलच. म्हणजे ही प्रत्येक, म्हणजे नाही का, नाही, आज झालंच काय माहितीये का, आपली जी पिढी आहे ना ती स्पर्धेच्या युगामध्ये अशी ना की इतकी हो. पळते की त्याचा अंतच नाहीये. म्हणजे कुठे थांबायचंय हे हेच माहीतच कळत नाही. नाही, हा. कुठे थांबायचं हे माहित नाहीये. त्याच्यामुळे आपण म्हणजे कुठे चाललोय हे माहित नाही, त्याच्यामुळे कुठे थांबायचं हे कळत नाही. आणि आम्हाला असं वाटतं की जेव्हा आमचा संघर्ष, म्हणजे आईने ज्या संघर्षातून हे सगळं सुरू केलं आणि जेव्हा 60व्या वर्षी ती ही सगळी संकल्पना करू शकते, तर आम्ही असं म्हणतो की आम्ही तिथे थांबलो आणि जगायला सुरुवात केली आणि इतरांनाही ते गोष्ट कशा पद्धतीने पोहोचवता येईल याच्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत की जीवनाकडे, जगण्याकडे एक बघितलं पाहिजे. म्हणजे आज आई आणि वडील सतत मुलांसाठी कमवत असतात. हो. म्हणजे मी नेहमी असं उदाहरण देतो की बघा ना की आपण मुलांना घरात जेव्हा पाहुणे येतात तर आमच्याकडे हा 55 इंची टीव्ही आहे, हा. हा सोफा असा आहे, इंटेरियर बायकांच्या दाखवतो. साड्या दाखवतात, दागिने दाखवतात, इंटेरियर दाखवतो.
आणि एकांतामध्ये मुलाला रागवताना आपण काय म्हणत असतो की आम्ही कोणासाठी करतोय, तुमच्यासाठी तर करतोय. हा सगळा विरोधाभास मुलं बघत असतात. म्हणजे लोकांसमोर तुम्ही वेगळे बोलत असतात आणि मुलांमध्ये एकमेकांमध्ये वेगळे बोलत असतात. तुम्ही घरामध्ये मुलांसाठी एक स्वतंत्र जागा करा की त्यांचं कौतुक इतरांसमोर आल्यानंतर त्यांना मिळालेलं छोटं पारितोषिक हो, हो. असेल, छोटं त्यांनी चित्र बनवलेलं असेल, छोटा प्रोजेक्ट केला असेल, तो पहिले दाखवा. तुमचं इंटेरियर नका नका दाखवू. ते मुलांना मोटिवेशनल आहे आणि ते मुलांना जास्त अपील होईल की आपले आई वडील हे आपल्यासाठी म्हणून करत आहेत. आणि एक आपण म्हणतो ना, म्हणजे ते लोकांकडून किंवा हे आपल्याला एक मोटिवेट करतं. आपण जे म्हणतो म्हणजे सपोज मुलगा आला आणि पाहुणे आले, तो एक आता बऱ्याचदा आपण बघतोय का काही काही मुलं 9वी-10वी पासून बोलतात, तर ते पाहुण्यांमध्ये किंवा आलेल्या लोकांमध्ये म्हणजे इन्व्हॉल्वच नाही होत. आपल्या आपल्या बेडरूम मध्ये मिसळतच जायचं, नाहीये. म्हणजे डायरेक्ट पूर्वी बसून असे गेलं. होतं की पाहुणे घरात आल्यानंतर मुलं पाय ते मुळात हो म्हणजे पाया पडायला जायचे हे आपले संस्कार होते. आता त्या घरामध्ये कोण आलंय हे मुलं म्हणजे बघते पण डुंकूनही नाही. बघत हो, नाही. हो. आणि हे अतिशय चुकीचं आहे. मुळात मुलांना आपल्या नातेवाईक म्हणजे त्यांचं एक विश्वच वेगळं होत चाललंय आणि आणि ते कुठेतरी जर थांबवायचं असेल तर वाचन संस्कृती त्याला एक पूरक गोष्ट करू शकते आणि एकमेकांमध्ये संवाद घडू शकतो. म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञानाचा दिवा म्हटलं तर पुस्तकच आहेत. म्हणजे बाकी तुम्हाला किती मोबाईल येऊ द्या, कॉम्प्युटर येऊ द्या. आता आपण ऐकतो ना, जे लोकांनी कॉम्प्युटर इन्व्हेन्शन केले त्यांनी काय करतात? ते पुस्तक वाचतात. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बघतो. आज त्याच्यावर 125 देश त्यांच्या संविधानावर जगताय. तर त्यांनी काय केलं? पुस्तकं वाचले. म्हणजे सुरुवातच पुस्तक आहे. मुळात आपण जर मागे डोकवून बघितलं, ज्यांना आपण बाबासाहेबांना आपण महामानव म्हणतो, विश्ववंदनीय म्हणतो, महात्मा गांधींना महात्मा ही पदवी दिली, महात्मा फुले असतील, त्यांच्या आयुष्यामध्ये महात्मा गांधींच्या आयुष्यामध्ये जेव्हा त्यांनी आफ्रिकेमध्ये पुस्तक वाचलं, त्यांच्या आयुष्यामध्ये जॉन रस्किन यांचं अन टू द लास्ट हे पुस्तक त्यांना वाचल्यानंतर कुठेतरी ती एक प्रेरणा मिळाली. त्याच्यानंतर त्यांचा एक संघर्ष सुरू झाला. म्हणजे त्यांना पुस्तकातून प्रेरणा मिळाली. महात्मा फुल्यांनी राईट ऑफ मॅन वाचलं, त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. कुठेतरी ही जी सगळी विवेकानंद असतील, ह्या सगळ्या लोकांना बघितल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये ही पुस्तकांनीच क्रांती केली. त्यांनी पुस्तकांना जवळ केलं, त्याच्यामुळे आज म्हणजे त्यांना आपण वंदनीय ज्योतिबा म्हटलं फुलं जातं. म्हणतो आपण किंवा सावित्रीबाई फुले म्हणतो आपण. आज त्यांच्यामुळे म्हणजे जी आपण संकल्पना ती तेव्हा त्यांनी केली जेव्हा नाही का समाजाचा विरोध होता आणि तिच्यामुळे आज सर्व आपण हे दिवस बघतोय खरं. म्हणजे पुस्तकं वाचण्यापासून आणि शिकण्यानंतर काय आपल्या आयुष्यावर परिणाम होतो हे खरं ते जे करतात त्यांनाच माहित असतं. खरंय. म्हणजे आजी 5वी शिकल्या कोणी इमॅजिन करेल का? आज म्हणजे त्यांची करोडाची ह्या संपत्ती. संकल्पनेमधली सगळ्यात महत्वाची ही गोष्ट होती की 5वी शिकलेल्या अडाणी आईला माझ्या म्हणजे असं वाटणं जगाच्या तुलनेत अडाणी, पण 5वी शिकलेल्या आईला ही संकल्पना सुचू शकते. जे लाखो रुपयाचे कोट्यवधी हॉटेल उभे केले आहेत त्यांना ही संकल्पना का नाही सुचली किंवा यासाठी त्यांनी का काम करू नये? जेव्हा म्हणजे अनेक गोष्टी समाजामध्ये अनेक facility- धनाढ्य लोक आहेत हो. की ह्या गोष्टीसाठी त्यांनी काम करायला अपेक्षित होतं. तर आईला कुठलंच हे बॅकग्राऊंड नसताना, कुठलाही हो, support. पाठबळ नसताना आणि मुळात आर्थिक परिस्थिती स्वतःचीच फाटकी आहे. कारण 18 विश्व दारिद्र्य स्वतःच्याच घरात असतानाही हे करणं मुळातच हे वेगळेपण होतं. त्याच्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे परिस्थिती प्रतिकूल होती. कुठलीच गोष्ट अनुकूल नव्हती. आज वडिलांचा तिला सपोर्ट नव्हता. म्हणजे आज आमच्या वडिलांच्या सकाळचा चहा म्हणजे दारू होती. त्या परिस्थितीमध्ये तिने संघर्षाने म्हणजे आज ही जशी वाचन संस्कृतीची एक बाजू आहे तशी कुटुंब व्यवस्थेची एक बाजू म्हणून तिच्याकडे बघितलं जातं की त्याही परिस्थितीमध्ये त्यांनी कुटुंब सावरलं आणि कुटुंब सावरलंच नाही तर कुटुंबाला आधार देऊन ती कुटुंब पुढे घेऊन आली. आज स्त्रियांना स्वातंत्र्य समानता हवी आहे, पण हक्क मागत असताना कर्तव्य आपलं काय आहे हे प्रत्येक जण विसरतो. त्या स्त्रीला कर्तव्य जर बघायला गेलं तर आई त्या बाबतीतही कुटुंब व्यवस्था टिकून ठेवण्याचा आज स्त्री महत्वाचा कणा आहे ती तिच्या वागणीतून तिच्या कृतीतून सतत सिद्ध करत आली आहे. म्हणजे माझ्यासाठी ती प्रेरणा होती म्हणूनच ह्या संकल्पनेला सामावून घेऊन पुढे घेऊन जाण्याचं काम माझ्याकडूनही झालं. म्हणजे मी तर हे निश्चित सांगल का म्हणजे आजीचे संस्कार म्हणजे मी कोणाचं ऐकून वगैरे नाही, माझ्या समोर डायरेक्टली उदाहरण आहे त्याचं. म्हणजे तुम्ही जे करतायत किंवा तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं म्हणजे याच्यापेक्षा आजीला आनंदच नसेल का आपल्या मुलगाला आपण म्हणजे काही न सांगता तो बरोबर म्हणजे आपलं उदाहरण घेऊन चालतोय किंवा माझ्या स्वप्नांना पुढे नेतोय जे माझ्या मनातले होते. याच्यापेक्षा आजीला माझ्या मध्ये काही आनंदच नसेल.
म्हणजे दोघंही वाईस वर्षा आहे का आजीला त्याची प्रेरणा ताकदच तुम्ही कुटुंब आहे. म्हणजे आज समजा आज आईचा संघर्ष बघितला त्याच्यामुळे मला प्रेरणा तिचा संघर्ष बघून साथ दिली. आज आमचा संघर्ष बघून बायको साथ देते. आमची मुलगी, मुलं हे सगळं कुटुंब उभं राहिलं. म्हणजे आज वडिलांची त्याच्यात साथ नाहीये. पण आम्ही चौघं एकत्र आल्यामुळे हे सगळं उभं राहत आहे ना. आणि त्या सगळ्यांचा कुटुंबाचाही त्याच्यामध्ये साथ आहे. त्याच्यातून एक चांगली गोष्ट पुढे जात आहे. माझ्या मुलगी आज मुलगा या संकल्पनेमध्ये स्वतःला वेगळं मानतच नाही. म्हणजे त्यांचं वेगळं विश्वच नाही, हेच त्यांचं हेच विश्व आहे. आहे. म्हणजे मला आतापर्यंतच्या संवादातून एक कळलंय का, आईचं पण आणि मुलाचं म्हणजे वाचण्यावर भयंकर प्रेम, हे तर मला कळालेलं आहे. आजी मला हे म्हणजे हा प्रश्न नाहीये, हा तर खरं माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे किंवा माझ्यासारख्या बऱ्याच महिला आहेत, जे आपण बघतो का आता कुठेतरी फॅमिली आणि कुटुंब सांभाळायचं आणि करिअर पण करायचं, कारण त्या शिकलेल्यात पण आहे. ह्या दोघांमध्ये त्यांचं खूप कन्फ्युजन होते. कुठेतरी मनाला असं वाटतंच, म्हणजे ठरवून घेतलंय का मी जर करिअरकडे लक्ष दिलं तर माझ्या मुलांकडे दुर्लक्ष होईल किंवा नवऱ्याकडे, फॅमिलीकडे दुर्लक्ष होईल किंवा फॅमिलीकडे खूप लक्ष देते म्हणून करिअरच होत नाही. याच्यात त्या खूप अशा म्हणजे विचार करण्यात त्यांचं म्हणजे तणफण होती, कुठेतरी चिडचिड होती, तणफण होती. पण तुम्ही कुटुंब पण सांभाळलं, करिअर पण केलं, प्लस समाज केलं, म्हणजे तिसरं ऑप्शन पण आहे का समाजासाठी पण. तर तुम्ही आजच्या महिलांना काय तुम्हाला मार्गदर्शन देऊशी वाटतो? मी असे मार्गदर्शन देते. सावित्राबाई शिकल्या म्हणून मी शिकले. बोटाचा केला कलम, जमिनीची केली पाटी, तेव्हा झाल्या त्या ज्योती क्रांती. त्यांनी ज्ञानाचे कावाडे उघडले. माझं एवढंच म्हणणं आहे, ज्योतीनं ज्योत पेटवा, साक्षांताची मशाल गाजवा. आता आली एबीसीडी, गरीबाच्या पायात पडली बेडी. साक्षांताचा दिवा घरोघरी, सुख समृद्धी तुमची दारी. स्त्री असून इथं पुरुष असो, चढा शिक्षणाची पायरी. अंगठा नको सही करू, जीवन आपलं परिवर्तन बन. स्त्रिया तर माता, शिक्षण आणि ज्ञान देवता. दिवा लावा ज्ञानाचा, विकास होतो देशाचा. शिकत राहा पुढं पाऊल टाकीत राहा. डोळे असून वाचती नाही, हात असून लिहिती नाही, डोकं असून चालत नाही. गेली वेळ परत येत नाही, पण पश्चाताप करून उपयोग होत नाही. म्हणजे ह्या वेळीमध्ये आजीने माझं जन्मापासूनच, आता मी जी आई पण आहे आणि जी काय म्हणतात फाउंडर पण आहे, हे सर्व आलंय आजी त्याच्यात. इतकी मोबाईल. सुंदर कविता. म्हणजे तेच ना, म्हणजे आपल्याला जे आजीने सांगितलं का मोबाईल म्हणजे जे आपल्याकडे आहे आपण ते सोडून आपण जे आपल्याकडे नाहीये त्याच्याकडे खरं डायरेक्ट होतो, आपल्याला असं वाटतं. आणि त्यात म्हणजे तुम्ही तर जे बायकांना हे दिलंच आहे, पण सर तुम्ही ऍज अ सपोज मी एक नवरा म्हणून सांगेन का, आता तुम्ही जसं आजीला हेल्प करताय का, आई म्हणा, बहीण म्हणा किंवा बायको म्हणा, ऍज अ मेन त्यांच्या लाईफ मध्ये काय सपोर्ट असला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं तर नेहमी ही वाटतं की ना की पुरुष आणि स्त्री समानता या गोष्टीमध्ये किंवा एकमेकांचा आधार, कुटुंब व्यवस्था जर टिकायची असेल तर दोघांमध्ये संवाद असायला हवा. आणि तो भावनिक संवाद असायला हवा, वैचारिक संवाद असायला हवा. आणि संवादासाठी एकमेकांमध्ये काय हवंय, म्हणजे आज आपण म्हणतो की एकमेकांना स्पेस दिली पाहिजे, स्त्रीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे. पण ते स्वातंत्र्य स्वैराचारामध्ये आज आपल्याला बघायला मिळतं. जी काही समानता येते ना, मुळातच या हृदयीचे त्या हृदयी, मला काय हवंय, बायकोला काय हवंय, नवऱ्याला काय हवंय, याच्यामध्ये फक्त डोळ्यांमध्ये संवाद असायला हवा, एवढी एकनिष्ठता असायला हवी. आणि त्याच्यासाठी विचारांची जी काही आहे, विचारांचा आदान प्रदान असेल, त्याच्यामध्ये पुस्तकं हे चांगलं काम करतात. म्हणून म्हटलं ना की बायकोची भूमिका ही कुटुंब सांभाळता असेल, नातेवाईक सांभाळता असेल, पुरुष म्हणून घर सांभाळताना असेल, ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या क्लिअर असायला हव्या. आणि त्याच्यामधून मुलं, म्हणजे जसं आपण या सगळ्या संवादाचा एक बघतो की आज रिफ्लेक्शन काय असतं, मुलं कॉपी करत असतात. आई वडील काय करतात हेच मुलं अनुकरण करत असतात. म्हणून अनुकरणीय गोष्ट करायची असेल तर घरामधलं वातावरण, घरामधला संवाद हे स्त्री आणि पुरुष या दोघांनी, म्हणजे नवरा आणि बायकोने दोघांनीही सांभाळायला हवं. जी मागची पिढी आहे आजी आजोबांची, त्यांना सांभाळलं तर आज तुमची मुलं सांभाळणार आहे तुम्हाला, हा विचार त्यांना असायला हवा. त्याच्यामुळे घरामधून एकमेकांना आदर देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एकमेकांच्या कामाला, म्हणजे ती गृहिणीच असली पाहिजे, ती करतीच असली म्हणजेच तिला महत्व दिलं पाहिजे असं नाही. ती घर सांभाळते, ती सुद्धा फार मोठा म्हणजे ती काम आहे, तो जॉबच फार मोठा आहे. म्हणजे आपण त्याचं मागे जर उदाहरण बघितलं
ती सगळ्यात एक आपली एक विश्वसुंदरी होती. तिने एक उत्तर दिलं होतं सगळ्यात शेवटी की सगळ्यात हायेस्ट पेड जॉब कोणाला द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला द्याल. तर तिचं ते उत्तर आणि तिला विश्वसुंदरी बनवलं होतं. तिने सांगितलं होतं सगळ्यात हायेस्ट पेड जर कोणाला करायचं असेल ते आईला करावं, कारण तिच्यासारखा जॉब हे जगात कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपली काय भूमिका आहे. आज आपण बघतो ना की आजी मुलांना गोष्टी सांगते, तसं जर आजकालच्या स्त्रीने मोबाईल बघून शिकू नये, मोबाईल बघून स्वयंपाक करू नये, आपल्या मुलांना गोष्टी सांगाव्यात, आपल्या मुलांना घेऊन पुस्तकं वाचावीत, सोबत पुस्तकं वाचली म्हणजे रोज संध्याकाळी ती जर गोष्ट केली तर त्यांच्यामध्येही ती गोष्ट पुढे आणि रुजेल. मुलांनाही ती सवय लागेल का उद्या आईने नाही जरी वाचली तर ते आवर्जून स्वतः वाचतील का पुढे काय होणार आहे, पुढे काय. आज तीच गोष्ट होते ना की प्रत्येक घरामध्ये रामरक्षा होते का, शुभम करोती होतं का, दिवे लागण्याच्या वेळेस मुलांना तिथे बसवलं जातं का. संस्कार हे रुजवण्यासाठी आज गरज आहे. मला असं वाटतं की ते प्रत्येक स्त्रीने आणि पुरुषाने त्याच्याकडे आवर्जून बघितलं पाहिजे की जो ह्या गोष्टीचा मुद्दा म्हणजे पुस्तकांचं हॉटेल. असं मगाशी मी म्हटलं की आपली जी पिढी आहे ती कमावण्यामध्ये जाते आहे, पण जी येणारी जी पिढी आहे तिला जर संस्कार द्यायचे असतील, त्याला तुम्ही केलेल्या संघर्षाचं जर त्याला जाणीव करून द्यायची असेल तर त्याला वाचन संस्कृती मदत करेल आणि त्यांच्यापर्यंत ते पोहोचवा की हे आम्ही का करतो आहोत, कशासाठी करत आहोत. आज अनेक महान चरित्र, महान गोष्टी जर आपण बघितल्या तर त्याच्यामध्ये संघर्ष प्रचंड होतात. हे त्यांच्यापर्यंत उदाहरणं असायला पाहिजे. आयुष्यामध्ये त्यांचे गोल्स काय असायला पाहिजे ही त्यांच्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे. त्याच्यासाठी संवाद आणि पुस्तकं ही त्याच्यामधलं माध्यम असू शकतं. म्हणून पुस्तकांच्या जवळ प्रत्येकाने जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. जसं तुम्ही दोघांनी बघून एक हे स्वप्न आहे पुस्तकाच्या हॉटेल आणि तुम्ही बऱ्याच काही गोष्टी प्लॅन केल्या आहे. मग आता येत्या काही वर्षात तुमचं काय म्हणजे काय स्वप्न आहे का पुस्तकाच्या हॉटेल बद्दलचे, किंवा तुमचं जे आता लोकांनी वाचनाकडे जो तुमचा प्रेरणा आहे किंवा प्रेम आहे वाचनावर, याला तुम्हाला कुठपर्यंत घेऊन जायचं. खरं तर जेव्हा आहे ना ह्या पुस्तकांच्या हॉटेलनी बीबीसीने जेव्हा दखल घेतली तेव्हा ते वर्ल्ड वाईड झालं. आज इथे शाळा महाविद्यालयाच्या सहली येतात आणि परदेशातील नागरिक सुद्धा येतात. इथून नाशिक विमानतळ फार जवळ आहे, त्यांच्यापर्यंत बीबीसीची स्टोरी गेली होती, द बेटर इंडियावरती स्टोरी गेली होती. त्याच्यामुळे ते लोकांपर्यंत पोहोचलं आहे आणि ते भेटायला येतात, बघायला येतात. याची जेव्हा प्रसिद्धी झाली तेव्हा हॉटेल म्हणून असे आम्हाला अनुभव आले की आम्हाला जवळजवळ महाराष्ट्रातून 10 फोन आले की आम्हाला याची फ्रँचायझी हवी. तर आम्ही त्यावेळेस स्पष्ट सांगितलं की ही फ्रँचायझी आम्ही कुठलेही चार्जेस घेणार नाही, तुम्ही पुस्तकांचं हॉटेल उभं करा, त्याच्यासाठी जी काही मदत करता येईल ती आम्ही सगळी मदत करू. त्याच्यासाठीची आम्हाला रॉयल्टी नकोय, कारण हे म्हणजे उलट असते युजली फ्रँचायझी द्यायचे पैसे असतात तर तुम्ही. आणि ही कुठलंही कमर्शियल मॉडेल नाही, हे सोशल मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही पुस्तकांचं हॉटेल सुरू करत असाल तर पैसे कमवण्यासाठी सुरू करत असाल तर नका करू. पण तुम्ही काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये वेगळे करत असाल, तुमचं चरितार्थ चालणारच आहे, पण तुम्हाला त्याचं जर समाधान घ्यायचं असेल तर पुस्तकांचं हॉटेल चालू करा. त्याच्यासाठी सदैव जी काही मदत लागेल ती करायला आम्ही तयार आहोत. मग त्याच्यातून आम्ही असं जे पुढचं जे स्वप्न पाहतो आहोत ना, हेच एक असं मॉडेल. याच्यातून जसं आज तुम्ही बघा की पुस्तकांचं हॉटेलला जेवढी प्रसिद्धी मिळाली, आजीला जेवढी प्रसिद्धी मिळाली, त्याच्यानंतर लोकांना असं वाटायला लागलं, म्हणजे काहींना प्रसिद्धी पोटी वाटायला लागलं असेल, काही हरकत नाही. म्हणजे त्याच्यातून आम्ही असं म्हणतो ना की काहीतरी तर घडतंय आणि चांगलं घडत राहावं, आणि त्याचं निमित्त जर आपण असेल तर काहीच हरकत नाही. म्हणून आज कॅफेमध्ये साहित्य संस्था, आज वेगवेगळ्या वाचन संस्कृती, वाचन कट्टा निर्माण झालेल्या आहेत. महाविद्यालयामध्ये त्या गोष्टीसाठी महत्व रुजायला लागलं आहे. शासन स्तरावरती त्याची दखल घेऊन त्याच्यावर शासन काम करायला लागलं आहे, आणि त्याला कुठेतरी एक आपण निमित्त मात्र होत असू तर याच्यापेक्षा वेगळं काय असायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जसं आज हॉस्पिटलची जी गोष्ट आहे तो मोठ्या प्रमाणात आम्ही ते पुढे घेऊन जाण्यासाठी विचार करत आहोत. आणि इथे आल्यानंतर भविष्यामध्ये मुलांना इथे मोफतमध्ये अभ्यासिका निर्माण करू. जसं मी मगाशी सांगितलं की अक्षरबाग, इथे ज्ञानपीठ विजेत्यांना आम्ही अभिवादन केलं आहे. आपले आदर्श नाशिकचे जे कुसुमाग्रज आहेत त्यांच्या नावाने अक्षरबाग आहेत. विंदा करंतीकरांच्या नावाने वाचन कट्टा आहे, त्यांचा मृदुगंध नावाने वाचन कट्टा आहे. अमृतवेल नावाने विसा खांडेकरांच्या कालाकृतीचं नाव आहे, तिथं पुस्तक दालन आहे. आणि भविष्यात एक अभ्यासिका चांगली तयार करून नेमाड्यांच्या नावाने ते इथे मुलं अभ्यास करतील आणि इथे दुर्मिळ पुस्तकं येतील. असं हीच जागा अजून कशा पद्धतीने चांगली लोकांपर्यंत जाईल आणि चांगल्या पुस्तकांच्या दुनियेमध्ये आल्यानंतर
माणूस माणसाला भेटेल आणि दुसरी गोष्ट माणूस स्वतःलाच भेटेल इथे, हा आमचा खरा प्रयत्न आहे. आणि त्या दिशेने जेवढे काही संकल्पना राबवता येत असतील त्या सगळ्या संकल्पना राबवण्याचा प्रयत्न करू. 15 सर, आता तुमच्या माईलेकांचा हा प्रवास 15 वर्षापासून, कधी असं आलं का खचून गेलात का नाही आता नाही होते, कधी असं आलं मनात आजी? कधीच नाही. कधी कधीच कारण नाही. तो म्हणजे विचार आली असेल कधी परिस्थिती तरी नाही नाही. मुळात अपेक्षाच नव्हत्या, त्यामुळे हा. ते खचण्याचं. हा म्हणजे त्याच्यातून आहे ना की मुळात आहे ना खचण्याचे खूप प्रसंग आले. म्हणजे आज अशी गोष्ट आम्हाला अनुभवायला मिळते की अरे एका अडाण्या 5वी शिकलेल्या बाईला किंवा समाजातून थोडंसा वेगळ्या माणसांना कुठेतरी आज ही प्रसिद्धी हा. मिळते. खरं तर वाचन हे बुद्धिजीवी वर्गाचं झालंय. आज एक आहे ना विशिष्ट वर्गामध्येच ते वाचन संस्कृती रुजली आहे. म्हणजे ती साहित्य संस्कृती, वाचन संस्कृती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही करतो आहोत. म्हणजे त्या बुद्धिजीवी वर्गाला एक जसं म्हणतो ना की ती एक थोडासा बघण्याचा दृष्टिकोन मिळालेल्या प्रसिद्धीचा, तसे आम्हाला अनुभव आले. अरे हे काय आणि यांनी काय वेगळं केलंय असंही काहीतरी म्हणतात. किंवा असं अरे काही फेमस होण्यासाठी मे बी केलं असेल. असाही अनुभव असेही आम्हाला अनुभव आहे की हॉटेल म्हणून यांच्या फायद्यासाठी यांनी केलंय. पण आम्ही त्या कुठल्याही गोष्टीचा कधीच त्या गोष्टीचा विचार नाही केला. आपण जे काम करत आहोत ते योग्य दिशेने चाललं आहे. त्याचा जो काही जी गोष्ट आहे की इथे येणारा हा. प्रत्येक जणाला ते वेगळं वाटतंय. हा. आज जर तुम्ही अभिप्राय बुक बघितली, त्याचं स्वतंत्र पुस्तक होईल. मग कोणाच्या आयुष्यामध्ये आपण प्रकाश टाकतोय आणि कोणीतरी म्हणजे आज माणूस बदलणे ही फार मोठी गोष्ट आहे. आणि आज घरामधल्या एकमेकांशी संवाद ऐकत नाही कोणी आणि इथे येऊन आपलं कोणीतरी ऐकलं जातंय, आईचं कोणीतरी आई म्हणून हो. तिला बघितलं जातंय. आणि हे माणूस बदलण्याचं फार मोठं काम जर आपण करत आहोत तर मग ती दिशा योग्यच आहे ना. त्याच्यामुळे इतरांनी कितीही काही म्हणू, आपण आपलं काम सातत्याने नेटाने आम्ही करतच आहोत आणि करत राहू. म्हणजे त्याच्यात इतकी प्रामाणिकता आहे, म्हणजे नाही का, त्यामुळे ते काय म्हणतात त्याला, आपण त्याच्यात डिस्ट्रॅक्टच नाही होत. जे बस हा गोल आहे, देणं आहे आणि तो देणंच आहे, म्हणजे आपल्याला जे वाटतं ते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत, या उक्तीप्रमाणे आम्ही आमचं काम चालूच ठेवतो. आणि जसं सरांना कवी आणि लेखनाची आवड आहे, तसं आजी तुम्हाला अजून कसली आवड आहे? मला भेटलेली माणसं वाचलेल्या पुस्तकाची तर आवड आहे. पण मी गोवून गप्पा मारायला जाते, माझ्या 5वीच्या कविता सांगते, आज त्यांना पण तुम्हाला माझ्या त्या 5वीच्या कविता अजून लक्षात आहे? हा अजून लक्षात आहे. काही बोलून दाखवाल का आजी? गाल गाल पिंगा वाऱ्या माझ्या बरसात, सुखी आहे पोर सांग आईच्या कानात, विसरली का ग आई वादव्यात वर्ष झालं, दिवाळीच्या सुखासाठी मन खंतवल. अजून शेतकऱ्याची नाग पंचमीच्या सणी, उठा उठा साऱ्या जणी, आरपलीत ग मग शांतवीर वळे जग, श्रावणात ऐना वेळी मेघराया कृपा केली, मेघराया काळा काळा पोटी अमृत जीवळा. उठा उठाची उताई, अशा 5 कविता अजून क्या सुंदर आठवते. म्हटलंय आजी. आणि मला ते असं वाटतंय का तुम्ही थांबूच नाही, चालू ठेवा ते, नाही का, ते मी ऐकतच राहावं इतक्या सुंदर तुम्ही म्हणता. म्हणजे छंद पण आईवरच गेले कुठेतरी सरांचे. असं लेखनामध्ये किंवा कवीमध्ये तुम्हाला कसली आवड आहे? म्हणजे एक असं स्पेसिफिक टॉपिक किंवा ज्याच्यावर तुम्हाला आवडतं? लिखाण मला खरं म्हणजे ना वास्तववादी लिहायला आवडतं. आता खरं तर या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सांगेल की तसं तर अक्षरबंध प्रकाशन संस्था आहे. मी अक्षरबंध प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळजवळ मी 3 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. अरे वा. आणि त्या अक्षरबंध प्रकाशन संस्थेचा एक फार मोठी गोष्ट होती की जेव्हा मी प्रकाशन पुस्तकं करायचो तेव्हा एक वाटायचं की अरे पुस्तकं प्रकाशित करतोय, लेखक लिहित आहेत, पण याला वाचक कुठे? म्हणजे जसं वृत्तपत्र ही एक माध्यम होतं, मग आपला हा जो व्यवसाय आहे चरितार्थाचा, त्याच्यातूनही वाचन संस्कृती किंवा वाचक कसे घडतील. म्हणजे अक्षरबंध प्रकाशन संस्थेचाही एक फार मोठा वाटा आहे की वाचक निर्माण झाले पाहिजे. आज जवळजवळ मी 103 पुस्तकं प्रकाशक म्हणून पब्लिश केलेली आहेत. आणि आता आईच्या पुस्तकावर या निमित्ताने सांगेल की पहिलं माझं पुस्तक म्हणून अरे वा वा. आईच्या पुस्तक येईल. कारण एक कथा संग्रह, कविता संग्रह हे
तयार होते. पण त्याच्यापेक्षाही आईचं पुस्तक हे लोकांपर्यंत, आज जी गोष्ट आहे की अनेकांना इथे यायची इच्छा आहे, पण किंबहुना ते पुस्तकांच्या माध्यमातून इथे येतील म्हणून ते लोकांपर्यंत पोहोचलं जावं म्हणून लिखाण आहे. ललित चांगलं लिहितो. जे जे काही लिहिता येईल ते सगळ्या गोष्टींचा, चरित्र, कथा हा माझा पिंड आहे. कविताही चांगल्या करत असतो. फक्त आई एवढे माझं पाठांतर नाहीये. म्हणजे 5वीची कविता आठवते तर त्याने बेसिकली सरप्राईज झालेली हो. आहे. म्हणजे आपल्याला आता मागच्या हप्त्यात काय वाचलं ते आठवत नाही. बरोबर. म्हणजे आजीची स्मरणशक्ती, म्हणजे ते आजीमध्ये ते जे वाचायचं म्हणतो किंवा लिखाणाचं ते गुण आहे, ते माझ्या मते ते बॉनच आहे. म्हणजे ते आजी जन्मालाच तसे आलेले आहे. सर, मला आता एखादी अं, कविता तुम्हाला आवडते? मला आता रिसेंट केलेली कविता मी म्हणजे वाचून दाखवतो. माझं एवढं पाठांतर नाहीये, पण विचार जागर कार्यक्रम होता महात्मा फुलेंच्या द्विजन्मशताब्दी निमित्त, आणि त्या निमित्ताने एक आजच्या जी काही परिस्थिती आहे, आज आपण अनेकांनी जय शिवाजी जय भवानी असं म्हणून जे काही सगळं स्वराज्य म्हणजे शिवाजी महाराज बाबासाहेबांवरती राजकारण केलं जातं, त्याच्यावरती मी एक काही कविता केल्या होत्या. महात्मा फुलेंबद्दल पहिली कविता होती की ज्योतिबा म्हणतात. म्हणजे आज जर ज्योतिबा असते तर ज्योतिबा काय म्हटले असते ही सगळी परिस्थिती बघून. त्याच्यावरची एक कविता आहे की ज्योतिबा म्हणतात, थांबवा आता न्याय, समता, बंधुता आणि सामाजिक उदारीकरणाच्या घोषणा. थांबवा आता न्याय, समता, बंधुता आणि सामाजिक उदारीकरणाच्या घोषणा. कारण जागतिकीकरणाच्या आडून थाटलाय बाजारीकरणाच्या कोठ्या, थाटलाय बाजारीकरणाच्या कोठा. जाती व्यवस्थेचे लादून जोखड ओरबाडले शूद्रांना पांढरपेशांनी. जाती व्यवस्थेचे लादून जोखड ओरबाडले शूद्रांना पांढरपेशांनी. उभ्या राहिल्या उंच उंच इमारती कित्येक शेतकऱ्यांच्या फासांनी, कित्येक शेतकऱ्यांच्या फासांनी. विद्येविन मती गेली नाती विरली, ज्योतीने क्रांती सूर्याची वाट सोडली. म्हणजे आज सावित्रींनी महात्मा फुलेंची वाट धरली म्हणून क्रांती झाली, पण आजच्या ज्योतीने क्रांती सूर्याची वाट सोडली म्हणून पण ते विद्येविने मती गेली. म्हणजे तिचे मती गेली कशामुळे? ते चांगली विद्या नाही म्हणते, त्याच्यामुळे विद्येविने मती गेली नाती विरली, ज्योतीने क्रांती सूर्याची वाट सोडली. भोंदूच्या जाळ्यात अलगत फसली, कित्येक मंगळसूत्रांची राख झाली. शोषितांचा आक्रोश ऐका, ज्योतिबा म्हणतात, शोषितांचा आक्रोश ऐका, गुलामगिरीच्या बेड्या तोडा, अन्यायाचा आसूड घ्या, शिक्षणाची पायरी चढा, समानतेसाठी लढा. म्हणून नको जयंती नको पुण्यतिथी, नको पुतळे नको स्मारक. नको जयंती नको पुण्यतिथी, नको पुतळे नको स्मारक. विचारांना अभिवादन करा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा. ही ज्योतिबांनी त्यांच्या गोष्टीतली, म्हणजे ज्योतिबा हे म्हणतात. मग बाबासाहेबांचं युग होतं, मग बाबासाहेबांवरती त्या बाबासाहेब आज असते तर काय झालं असतं. खरं तर सर्वात पहिले हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल होतं. महाराज म्हणतात, थांबवा आता वैभवशाली इतिहासाच्या अनाभाका आणि दांभिक शौर्याच्या ललकार्या. थांबवा आता वैभवशाली इतिहासाच्या अनाभाका आणि दांभिक शौर्याच्या ललकार्या. कारण गोरगरिबांच्या शोषणांनी पोचल्या जात आहे कित्येक पिढ्यानपिढ्या. जय भवानी जय शिवाजी म्हणून पेटवू नका आता रिकामी डोकी. जय भवानी जय शिवाजी म्हणून पेटवू नका आता रिकामी डोकी. असेल जर तुमच्यात हिंमत, बांधून दाखवा एखादा शिवनेरी, बांधून दाखवा एखादा शिवनेरी. बुरुजावर सांडलेल्या रक्तातून अजून येतात हुंकार स्वराज्याचे. बुरुजावर सांडलेल्या रक्तातून अजून येतात हुंकार स्वराज्याचे. कणाकणातून ऐका चैतन्य, ओसांडतात झरे सामर्थ्याचे, ओसांडतात झरे पराक्रमाचे. मुरदाड अवलादींनी उभारले सवते सुभे, ढासळत चाललीये नीव स्वराज्याची. मुरदाड अवलादींनी उभारले सवते सुभे, ढासळत चाललीये नीव स्वराज्याची. तलवारीच्या धारेवर आणि मनगटाच्या जोरावर उभारलेले स्वराज्य गेले कुठे, रयतेचे राज्य गेले कुठे. म्हणून नको जयंती नको पुण्यतिथी, नको पुतळे नको स्मारक.
विचारांना अभिवादन करा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा. विचारांना अभिवादन करा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा. आणि त्याच्यातला शेवटचा तुकडा जो आहे तो बाबासाहेबांबद्दलचा. आणि बाबासाहेब म्हणतात, थांबवा आता चौकात चौकातलं सुशोभीकरण, विद्युत रोषणाई आणि झेंड्यांची गर्दी. थांबवा आता चौकात चौकातलं सुशोभीकरण, विद्युत रोषणाई आणि झेंड्यांची गर्दी, कारण चकाकणाऱ्या शहरात वाढतोय बकालपणा, माणसांच्या आत अगदी खोल आणि खोल. हक्क आणि अधिकारांच्या मोर्चात कधीच तुडवले गेले कर्तव्याला. हक्क आणि अधिकाराच्या मोर्चात कधीच तुडवले गेले कर्तव्याला. गाडून टाका अज्ञानाची निळाई, वाचा विज्ञानाचे संविधान आता. वाचा विज्ञानाचे संविधान आता. हिणगीने पेटणारा युवा नको, आर्य सत्य जगणारा हवा. हिणगीने पेटणारा युवा नको, आर्य सत्य जगणारा हवा. सम्यक समाजाला क्रांतीसाठी युद्ध नको शांतीचा बुद्ध हवा. युद्ध नको शांतीचा बुद्ध हवा. पुसू द्या आरक्षणाचा कलंक, गावागावात उभं करू द्या राजगृह. खरं तर आजही बाबासाहेबांना आरक्षणाबद्दल वाईट बोललं जातं, पण बाबासाहेबांना काय वाटत असेल तर त्याच्याबद्दलचे ह्या ओळी आहेत की पुसू द्या आरक्षणाचा कलंक, उभं करू द्या गावागावात राजगृह. राजगृह हे बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी बांधलेलं घर होतं. पुसू द्या आरक्षणाचा कलंक, गावागावात उभं करू द्या राजगृह. पडू द्या बाहेर चपलांचा खच, दिसू द्या समानतेचे बाबासाहेब, न्यायासाठी लढणारे बाबासाहेब. म्हणून नको जयंती, नको पुण्यतिथी, नको पुतळे, नको स्मारक. विचारांना अभिवादन करा, पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा. पुस्तकांपुढे नतमस्तक व्हा. या आजच्या तत्कालीन परिस्थितीला अनुसरून म्हणजे ते ऍक्च्युली जे तुम्ही बोलत होते ते माझ्या समोर व्ह्यूज येत होते. म्हणजे किती रिलेबल आहे नाही का, रिलेटेबल आहे. जे आपण आता जे करतोय ते ऍक्च्युली ते जे महामानवांनी सांगितले ते आपण काहीच करत नाही, म्हणजे 1% पण नाही करत आहे. पण आपल्याला वाटतंय का आपण खूप महाराजांच्या नावाने, महात्मांच्या नावाने, बाबासाहेबांच्या नावाने फक्त राजकारण केलं जातं. खरं तर पुतळे स्मारक उभं ही करून नाही राहणार. गावागावात वाचनालय उभी राहिली पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं की ज्यावेळी मंदिराबाहेर पडणारा चपलांचा खच वाचनालयाच्या बाहेर येत नाही तोपर्यंत समाज सुधारण्याच्या प्रगतीवर येत नाही. मुळात ही जी काही महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या ते डोक्यावर घेऊन मिरवण्याची गोष्ट नाही, ती डोक्यात घेऊन जगण्याची गोष्ट आहे, रोजण्याची गोष्ट आहे. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत समाज सुधारणार नाही. समाज सुधारण्यापेक्षाही आपण सुधारणार नाही. आणि जी प्रक्रिया आपल्यापासून सुरू व्हायला पाहिजे ती खऱ्या अर्थाने तेव्हा सुरू. म्हणजे आपण जेवढे पण महामानव बघतो त्यांचं एकच म्हणणं आहे का शूद्र आणि जे बाकीच्यांनाही मागे हात देऊन तुम्ही त्यांनाही पुढे घ्या. पुढे. पण आता कॉम्पिटिशन आणि म्हणजे हेवा जलस म्हणजे कुठे मुळात माणूस ते ना संकुचित होत चाललाय. त्याच्या भोवती एक वर्तुळ तयार होत चाललंय. मी, माझं, आपलं, याच्या पलीकडे तो बघत नाही. आणि माझं म्हणणं ठीक आहे, ह्या परिस्थितीला तुम्ही मी, माझं याच्यामध्ये एक गोष्ट ऍड करा ना. मी, माझं हे करत असताना माझ्यामुळे कोणाला त्रास होऊ नये आणि मी माझं काय जे चांगलं करता येईल ते सगळं चांगलं करता येईल. आज आपल्यामध्ये सामाजिक शास्त्राचा, आपल्या माणसांचा जर विचार केला तर अनेक सिविक सेन्स आपण अजिबात पाळत नाही. म्हणजे आपण आपलं घर ते स्वच्छ आपल्याला ठेवलं माहिती पाहिजे, असतं, माहिती आपलं असतं. शहर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे. एक छोट्या छोट्या गोष्टी आहे, आपण त्या सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये करत नाही. मला असं वाटतं की ते विचारांची कुठेतरी कमतरता आहे. आणि जर विचार ह्याच्यातून आले तर हे सगळ्या कदाचित बदलतील आणि चांगले विचार हे पुस्तकातून मिळतील. म्हणून पुस्तकांच्या जवळ या, किमान तिथून सुरुवात होईल. माझं ते आता आपण जे शेवटचं बोलतोय त्याच्यात मला तुम्हाला विचारायचं, आज हा पॉडकास्ट कोणी बघत असेल तर तुम्हाला काय सांगू वाटतं? जे जे पण लोक बघत असेल त्यांना काय तुम्हाला एक लाईन आहे जी सांगायची दोघांना पण, काय असं? अनेकांनी म्हणजे माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक भेटलेली माणसं आणि दुसरं म्हणजे वाचलेलं पुस्तक. पुस्तक जवळ करा. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलायचा असेल, स्वतःला बदलायचं असेल, समाजाचा दृष्टिकोन तुम्हाला बदलायचा असेल तर स्वतःला बदलावं लागेल. आणि स्वतःला बदलण्यासाठी पुस्तकं ही तुम्हाला फार मोठं कार्य करतील. कारण स्वतःला शोधायचं असेल तर तुम्ही ते बाहेर नाही बघून चालणार, स्वतःच्या आतमध्ये शोधावं लागेल आणि पुस्तकं त्याला चांगलं मदत करतील. म्हणून मला असं वाटतं की पुस्तकांच्या जवळ करा, पुस्तकांच्या सानिध्यात राहा. येणारी जी पिढी आहे त्या आपल्या भोवती जी काही माणसं आहेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदी ठेवण्यासाठी स्वतः आनंदी राहा. पुस्तकातून हा सगळा संदेश आणि या पुस्तकांच्या हॉटेलच्या माध्यमातून हीच एक गोष्ट आहे की इथे आल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी वेगळं आपण दुनियेत आलेलो आहोत.
म्हणून ते फक्त पुस्तकांनी होऊ शकतं. म्हणून पुस्तकं किमान किमान अशी सुरुवात करा की आपण रोज एक पान वाचलं पाहिजे. एक पाना वाचल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून आवड निर्माण होईल. आणि मी सुरुवातीला म्हटलं ना की ही जी सतत आता अस्वस्थता प्रत्येकामध्ये वाढत चालली, ती अस्वस्थता थांबायची असेल तर पुस्तकं त्याला चांगलं काम करत असतील. म्हणून पुस्तकांना आपल्या आयुष्यामध्ये चांगलं स्थान द्या. चांगले मित्र, चांगली पुस्तकं हे आयुष्य समृद्ध करत असतात. आणि हाच संदेश देईल की जीवनाकडे डोळस म्हणे बघा, आनंदी राहा, सुखी राहा. आजी तुम्ही काय सांगा? मी अशी सांगेन, आज ताईनं पुस्तकाच्या हॉटेलला भेट दिली त्याच्याबद्दल तर मला खूप आनंद होतो. पण सोनटक्क्याची फुलं, गाई मोगऱ्याचा सुगंध आणि ताईनं पुस्तकाच्या हॉटेलला भेट दिल्याबद्दल मला होतो आनंद. एवढं बोलून धन्यवाद. बापरे, आजीने म्हणजे असं नाही का इन्स्टंट कविता तयार केली आणि सुंदर नाही, आणि केली. तिच्यातली ही जी गोष्ट आहे ना, खरं तर म्हणजे आज पुस्तकांच्या हॉटेलची एक दुसरी बाजू सांगतो की आज कुटुंब व्यवस्था आहे ना न्यूक्लिअर होत चालली आहे. हो. हम दो हमारे दो पण नाही, आता हम दो हमारा एक. हा. आणि त्याच्यामध्ये आजी आणि आजोबा नाहीच आहेत. तर आज असा आम्हाला अनुभव येतो की शहरात जी राहणारी लोक आहेत ना, तिला ते मुलांना घेऊन येतात. त्यांना कोणाला तरी त्याच्यात आपली आई दिसते, आपली आजी दिसत असते. त्याच्यामुळे ते मुलांना सांगत असतात की बघ आजी आहे, ही बघ माझी आई आहे. हे वेगळे पण आज आम्हाला या पुस्तकांच्या हॉटेलच्या माध्यमातूनही ते मिळालं. त्याच्यामुळे ते समृद्ध करतं. हो, म्हणजे बरोबर. की म्हणजे आजीला फक्त त्यांच्या नातवाचं किंवा मुलांचं प्रेम नाहीये. हा म्हणजे महाराष्ट्र प्रत्येक मी नेहमी मुलाचं. गमतीने असं म्हणतो ना की जेव्हा हॉटेल रिलॅक्स कॉर्नर होतं हा. ते आमच्या चरितार्थासाठी होतं. त्याला जगाने नाव दिलं पुस्तकांचं पुस्तकाचं हॉटेल. हॉटेल. आणि ते कोण चालवतं? आजी. आजी चालवते. ते आजीचं पुस्तकांचं हॉटेल म्हणून सांगितलं की हे रिलॅक्स कॉर्नर होतं ते तोपर्यंत आमचं होतं. पुस्तकांचं हॉटेल झालं ते आमचं नाही. आणि जोपर्यंत ती माझी आई होती तोपर्यंत ती माझी आई होती. पण जेव्हा ती पुस्तकांची आई झाली तेव्हा ती जगाची आई झाली. जगाची आई झाली. म्हणजे जगात म्हणजे आता आजी ही जगाची आजी. म्हणजे पुस्तकाचं कुठे हॉटेलचं नाव आलं तर पहिले आजीचा चेहरा आणि आजी दिसतात आम्हाला. नक्कीच. आणि म्हणजे त्यांचे गुण तर भयंकर. म्हणजे त्यांनी इन्स्टंट कविता बनवली आणि म्हणजे काय म्हणतात ना, ते आतून जे देणं आहे ना ते त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बोलण्यात, प्रत्येक गोष्टीत. आजी तुम्ही आतापर्यंत जे एक पुस्तक आहे जे तुम्ही वाचलं खूप आवडलं आणि तुम्हाला सांगायचं का ते जरूर वाचा, कोणतं आहे? मी तुम्हाला प्रत्येकाला येणाऱ्या आजोबांची सांगते, तुम्ही तुमचा मोबाईल बाजूला काउंटर मध्ये ठेवून पुस्तक वाचलं ना, जेवणा माग 10 रुपये डिस्काउंट आहे माझा. म्हणजे Order वेगळी party संकल्पना pension. आहे की 10% डिस्काउंट पुस्तकं तुम्ही ते म्हणजे मोबाईल जमा करा. वाचाच तुम्ही याच्यावर पण हा. पैसे. हा, आणि तिला इतिहास आवडतो म्हणजे तुला आवडलेलं पुस्तक. कोणतं पुस्तक आवडलंय जे मला शिवाजी महाराज आवडत आहे, मला लोकमान्य टिळक, सावित्रीबाई. मला इतिहास हा पहिल्यापासून आवडीचे विषय माझे. अजून शिवाजी महाराजांच्या माझे पाळणे पाटे मला एक 5च कडव्याचं पाळणं म्हणलं. पहिल्या दिवशी राज दरबारी बाळ शिवाजी पहिला अवतरी, जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी वाजला घंटा, सगळ्या नगरीत आनंद मोठा, जो बाळा जो रे. तिसऱ्या दिवशी चाला मंदिरी, नाव घाला ती जाशी सुंदरी, जो बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी केला शिंगार, आले तानाजी मामा चलार, बोल बाळाला शोभे सरदार, जो बाळा जो रे जो. 5व्या दिवशी 5वी करा, जिजाबाईच्या पोटी जन्मी लाई, त्याच्या टोपीला मखमली तुरा, जो बाळा रे जो. त्याचं पाठन म्हणजे खतरनाक लेवलचं आहे डायरेक्ट. म्हणजे म्हणजे भयंकर. आणि आजही जात्यावरचे गाणी, आडत सुद्धा नाही जात्यावरच्या आजी. ओव्या, हो ना. लग्नाची आणि गाणी, ते वय सगळं 75, वय हो. 75 तेव्हा हे सर्व. आणि अडखळत सुद्धा नाही. आजीने इतक्या छान म्हणतात. आजी भयंकर आवडलाय मला तुमच्या कविता. त्याच्यामुळे हे वाचनानेच शक्य झालं. खरं आहे. हे आजही 25 ओळी वाचत नाही तर लिहिते सुद्धा. म्हणजे अच्छा, आवडलेलं म्हणजे जे आहे लिखाण ते सुद्धा अजून हो, पण आहे. अजूनही लिखाण करते. अक्षर सुद्धा दाखवते मी तुम्हाला. आणि सर तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल का कोणतं पुस्तक हे वाचावंच त्यांनी? मुळात जसं सुरुवातीला म्हटलं मी, घरात सुरुवातीला वृत्तपत्र सुरू करा. कारण जोपर्यंत ह्या पावलं तुमची वाचनालयाकडे वळत नाही, पण ते तसं होत नाही. की वाचनालयाकडे वळण्यासाठी घरात एक वृत्तपत्र सुरू करा. वृत्तपत्रातून तुम्हाला तुमच्या आवडीचा म्हणजे तुमचे जे काही भले ते ज्ञानासाठी असेल, पण वाचनाची एक आवड निर्माण होईल. आणि सुरुवातीला अगदी वपू काळेंचा वपूर जा वाचा, कुठलाही पान उघडा, वपूरचा तुम्हाला काहीतरी देऊन जातं.
हलका फुलका वाचायला सुरुवात करा. तिथून चरित्र वाचा. चरित्र हे आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतात. अशा ज्या गोष्टी आहेत चरित्रापासून, हलक्या फुलक्या ललित पासून सुरू करा, कवितांपासून सुरू करा. वाचनाची सवय ही आपल्याला, म्हणजे आपण जसं म्हणतो ना की आपल्याला रोजचं जेवायचंय, तसं आपल्याला रोजचं वाचायचंय. हा आपल्यासाठी रोजच्या आयुष्यातला 24 तासामधला 1 तास, सुरुवातीला 5 मिनिटापासून सुरू करा, 1 तासापर्यंत वाचनाची सवय निर्माण करा. वाचन तुमचं जर असेल तर ज्ञान तुमचं नक्कीच वाढणार आहे. ज्ञान वाढेल तर काय होईल की तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. सर्वांगीण विकासासाठी तुम्हाला ज्ञान अत्यावश्यक आहे आणि हे ज्ञान तुम्हाला हे पुस्तकातूनच मिळणार आहे. आपलं व्यक्तिमत्व 4 चौघांमध्ये उठून दिसण्यासाठी, म्हणजे मुळात हेतू काय आहे वाचनाचा हे ठरवा. जसं आज ज्ञानासाठी माध्यम आहे, पण स्वतःच्या म्हणजे आपण आत्मसुखासाठी पण आहे. आपण पुस्तक हे हजारो माणसांचं आयुष्य जगत असतं. त्यावेळेस तुम्ही त्या लेखकाच्या, त्या शैलीच्या, त्या वातावरणाच्या जवळ जात असतात आणि स्वतःला तिथे शोधत असतात. म्हणून स्वतःला शोधण्याचा त्याच्यासाठी वाचन हे गरजेचं आहे. बऱ्याचदा असं होतं का काही काही याच्यात आपण इतकं रिलेट करतो, सोल्युशन भेटतं जे आपल्याला कुठूनच भेटत नाही, आणि पुस्तकाच्या मार्फत आपल्याला ते सोल्युशन भेटतं का हा पर्याय पण असू शकतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. आपण अनेकदा बघतो का एखादी गोष्ट आपण ऐकतो, ती आपल्या मनात पण येते, ती आपल्याला करायची पण असते, पण बऱ्याचदा आपण म्हणतो का हे अडथळे आले त्यामुळे आपण केलं नाही, किंवा मला हे प्रॉब्लेम्स आले, कौटुंबिक आले, फायनान्शियल आले, त्यामुळे करत नाही. पण मी आजच्या पॉडकास्ट मधून मी हे म्हणजे इतकं जाणवलंय, मला समजलंय सरांकडून आणि आजीकडून, का जेव्हा तुम्ही मनापासून करतात ना, पैसा, लोक सोबत असणे किंवा मनाने ठाम राहणे, ह्या गोष्टी एवढ्या मायने नाही करत, ते आपोआप आपल्याकडून मनापासून, आणि आपण म्हणतो ना जसं एखादी गोष्ट आपण ठरवली का ती आपोआप होत जाते, त्याप्रमाणे ती होती. आणि आजीने एक वाचण्याचा एक दिवा लावलेला आहे. आपण ठीक आहे इथे नाही, पण आपल्या आपल्या ठिकाणी त्या दिव्याला नेहमी तुम्ही तेल टाकत राहा आणि जपत राहा, त्या दिव्याला विझू देऊ नका. पुस्तकाचा हा दिवा आहे, हाच तुम्हाला उद्याचा जो प्रकाश आहे तो देणार आहे. प्रवीण सर आणि आजी इतक्या सुंदर, मी सांगू नाही शकत, आतापर्यंतच्या माझ्या सुंदर गप्पा. मी पण एक मामाच्या आणि आजीला गावाला आली असं मला वाटलं. खूप मनापासून आणि इतक्या छान सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. अधिकाचा महिना त्यांचं कौतुक करतो. अधिक मासामध्येच तुम्ही हा आपला पॉडकास्ट शूट होत आहे, म्हणजे आज नॅशनल इंटरनॅशनल लेवललाही अनेक पॉडकास्ट होत असतात, पण आज ह्या अधिक मासामध्ये एक्सप्रेस विथ शिल्पा याच्यावरती ही वाचन संस्कृती जाणून घेण्यासाठी तुम्ही आवर्जून आलात. या माध्यमातून तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना हा एकच संदेश आहे की एक्सप्रेस विथ शिल्पासाठी तुम्ही लाईक करा, फॉलो करा, आणि जास्तीत जास्त जी काही अवतीभोवती असलेल्या चांगल्या गोष्टी टिपण्याचं, तुमच्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून, या पॉडकास्टच्या माध्यमातून चालत आहे. त्यासाठी आमच्या दोघांकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही वाचलेलं पुस्तक जे तुम्हाला आवडलंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की पाठवा. धन्यवाद.